नमस्कार मित्रांनो, थंबनेल वाचून काय वाटलं? पेपर लीक झाले मित्रांनो. मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरच्या डेट्स फायनल झालेत आणि जेव्हा या प्रकारचे डेट्स फायनल होतात तेव्हा तुमच्या आजूबाजूला अवतीभोवती पेपर लीक झाला अशा पद्धतीच्या बातम्या ऐकायला सुद्धा मिळतात. पण मित्रांनो, मी आज आलोय तुमच्या समोर अशा पद्धतीचा कोणताही पेपर लीक होत नसतो अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका हे सांगण्यासाठी. तर आता अशा पद्धतीच्या अफवा अवतीभोवती आपल्या फिरत जरी असल्या तरी त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काय करायचंय तर मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर हा पेपर कदाचित 5 जानेवारी, 11 जानेवारी किंवा 12 जानेवारी या 2-3 दिवसांपैकी एका दिवशी पार पडणार आहे. मग मुंबई जिल्हा पोलीस भरतीचा पेपर पार पडणार आहे, इतका कालावधीमध्ये गेलाय, आपली तयारी सुरू होती आणि मग या तयारीनंतर आता सामोरे जात असताना पेपरला सामोरे जात असताना नेमकी खबरदारी काय घ्यायची? तर मित्रांनो, मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरकडे सर्वच विद्यार्थ्यांचं लक्ष लागले. हा पेपर सोडवत असताना आपण अभ्यास किती केलाय त्याचबरोबर पेपर सोडवण्याचं कौशल्य आपल्याकडे किती आहे त्याच्यावरती खूप डिपेंड आहे. पेपर सोडवण्याचं कौशल्य खूप महत्वाचं ठरतं, कारण तुम्ही वर्षभर किती अभ्यास केलाय त्याच्यापेक्षा हा पेपरचा जो 1.5 तास आहे, जर तुम्ही विचार केला तर बघा पेपरसाठी आपल्याला वेळ किती आहे तर 1.5 तासांचा वेळ आहे आणि हा 1.5 तास तुम्ही कशा पद्धतीने घालवताय तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. 1.5 तासाचा पेपर आहे, एकूण प्रश्न आहेत 100, तर याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने करताय ते खूप महत्वाचं ठरतं. तर संपूर्ण 100च्या 100 प्रश्न 1.5 तासात कव्हर होऊ शकतात. मग पेपर बऱ्याच वेळेला जीएस ओरिएंटेड असतो, जीके ओरिएंटेड असतो, काही प्रश्न गणितावरती असतात, काठिण्य पातळी जास्त आहे कमी आहे, या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता आपल्याला जास्तीत जास्त काय करायचं आहे तर पेपर सराव करायचा आहे. जेवढे जास्त क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवाल तेवढं तुम्ही तुमच्या सक्सेसच्या खूप जवळ पोहोचणार आहे. आणि मग त्याचसाठी वेद फाउंडेशनने घेऊन आले तुमच्यासाठी मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरचा सराव. आपण या सिरीज मध्ये या प्रकारच्या अनेक पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांवरती सराव करणार आहे आणि मग तो प्रश्नपत्रिका सराव करत असताना प्रश्नपत्रिका कशी सोडवायची, पेपरचा सराव किती महत्वाचा आहे, प्रश्न सोडवत असताना पर्याय आपल्याला कन्फ्यूज करणारे कसे असतात, आपण सगळं बरोबर करून सुद्धा चुकीच्या उत्तराकडे का जातो आणि मग अशा चुका व्हायला नकोत म्हणून काय खबरदारी घ्यायची आहे, या सर्व विषयांवरती इत्थंभूत चर्चा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. जर तुम्हाला येणाऱ्या या मुंबई पोलीस भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर तुमच्यासाठी आजचा हा पेपर सराव अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याच्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी मुंबई पोलीस भरतीचा अतिसंभाव्य सराव पोलीस भरतीचा पेपर घेऊन आलाय आणि या पेपरच्या निमित्ताने पेपर कसा सोडवायचा, पेपरमध्ये कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं, या प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा करत करत आपण हे सगळे 100 प्रश्न सोडवणार आहेत. तर बघा, पहिलाच प्रश्न आहे मराठीवरती, मेषपात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. मेषपात्र या अलंकारिक शब्द, आता हा अलंकारिक शब्द आहे, याच्यामध्ये विचार करणे आठवणे असं काही नाहीये, पाठांतराचा भाग आहे. मेषपात्र म्हणजे काय तर बावलट. खूप सोपा भाग आहे. मेषपात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय तर बावलट. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा गटात मोडत नाही म्हणले? तर पूर्वी बघा एकूण 6 भाषांचा अभिजात भाषा गटामध्ये समावेश होता आणि मग 6 भाषा म्हणत असताना मी ते कामात स ओ असं काहीतरी लिहिले. ते साठी काय लक्षात ठेवलं तेलुगू, का साठी काय लक्षात ठेवलं तर कानडी, त्यानंतर म साठी काय मल्याळी, त्याच्यानंतर त साठी काय तमिळी, त्यानंतर संस्कृत आणि ओडिशी. 2024 मध्ये काय झालं, नव्याने 5 भाषांना मान्यता मिळाली ज्यांना आपण अभिजात भाषा म्हणून ओळखतो. मग या नव्याने 5 मिळालेल्या भाषा कोणत्या आहेत? मग अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपलं बरोबर उत्तर काय तर बघा उर्दू. इथं लक्षात. तर खूप जणांचा इथं चूक होऊ शकते, कारण प्रश्न असा विचारलाय कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही. जर आपण या नाहीकडे दुर्लक्ष केलं तर पहिलाच पर्याय मराठी आणि मराठीला याच वर्षी नव्याने अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण घाई गडबडीत मराठी या प्रश्नाला टिक करू शकतो. तर महत्वाचा मुद्दा असा आहे, पेपर खूप सोपा असतो, फक्त आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. कुठं आहे म्हणले आणि कुठं नाही म्हणले या विषयाकडे लक्ष देणं खूप गरजेचं ठरतं. तर एकूण अभिजात भाषा असणारे दर्जा असणारे एकूण भाषा किती आहेत तर 11 भाषा आहेत. बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे पुढचा आणि काय प्रश्न दिलाय बघा त्याच्यामध्ये, इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा विरुद्धार्थी वाक्यप्रचार कोणता? आता बघा, इतिश्री करणे म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा माहिती असतं इतिश्री करणे म्हणजे काय आहे तर शेवट करणे. इतिश्री करणे म्हणजे काय शेवट करणे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि याच्यामध्ये पहिला पर्याय सुद्धा दिलाय शेवट करणे. तर इतिश्री याचा अर्थ शेवट करणे आहे, पण आपल्याला अर्थ विचारलेला नाहीये, विरुद्ध वाक्य प्रचार विचारलाय विरुद्ध अर्थाचा. शेवटच्या विरुद्ध काय येतं सुरुवात करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येतं सुरुवात करणे. इतिश्री करणे जर शेवट करणे असं त्याचा अर्थ असेल, विरुद्धार्थी म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार तर सुरुवात करणे. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पुन्हा हेच सांगायचं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न काळजीपूर्वक वाचावा लागेल.
प्रश्नामध्ये विरुद्धार्थी म्हणले, या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. त्याच्या पुढचा प्रश्न काय बघा, जयचंदी घोडचूक या म्हणीचा अर्थ काय. बघा म्हणींवरती मराठीमध्ये प्रश्न आहेत परीक्षेला. आता म्हणीचा अर्थ विचारलाय, पाठांतराचा भाग आहे. जयचंदी घोडचूक म्हणजे काय, देशद्रोही फितूर. देशद्रोही जर काय ऍक्टिव्हिटी केली असेल, कृत्य केलं असेल तर त्याला काय म्हणतात, जयचंदी घोडचूक. अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे. बघा काय प्रश्न आहे पुढे, शाश्वत या अर्थाचा शब्दसमूह ओळखा. शाश्वत, शाश्वत म्हणजे काय, कायम टिकणारा. शाश्वत म्हणजे कायम टिकणारा. अतिशय सोपा आहे बघा प्रश्न, सोपा आहे. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा असं म्हणले. बघा आता इथं गृहस्थ, इथं ग्रहस्थ लिहिले, इथं ग्रहस्थ लिहिले आणि इकडे सुद्धा गृहस्थ लिहिले. तर याच्यामध्ये गृहस्थ ग ला हा जो खाली रफार दिलाय, ग मध्ये रू मिक्स केलाय, हे बरोबर आहे. पण शेवटी जो स ला त जोडलाय ना तो चुकीचा आहे. इथं ग मध्ये र मिक्स केलाय, हे चुकीची पद्धत आहे. त्यानंतर इथं ग मध्ये र मिक्स केलंय आणि शेवटी बघा स बरोबर त र सुद्धा मिक्स केलाय, ही सुद्धा चुकीची मेथड आहे. तर व्याकरण दृष्ट्या शुद्ध लेखन शब्द असलेला कुठला आहे, तर गृहस्थ. या ठिकाणी चौथा पर्याय काय बघा, गृहस्थ. गृहस्थ कसं लिहितो आपण, ग लिहायचं, त्याच्यामध्ये रू मिक्स आहे गृह, त्यानंतर ह आणि स ला हा थव्यातला थ जोडायचा, गृहस्थ. हे बरोबर उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न आहे. बघा विराम चिन्हांवरती प्रश्न परीक्षेला अपेक्षित आहे. योग्य विराम चिन्हांचा वापर करा. यावरती यापूर्वी खूप वेळा प्रश्न रिपीट झालेत. तर मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमध्ये यावरती प्रश्न अपेक्षित आहे. योग्य चिन्ह दिलेलं वाक्य ओळखा. बघा याच्यामध्ये काय लिहिलंय, सुभेदार बोलले आधी लगीन कोंडाण्याचे. आता सुभेदारनी सांगितलंय आधी लगीन कोंडाण्याचं, मग हे शेवटी प्रश्नचिन्ह काय करायला लागले, चुकीचं आहे ते. प्रश्नचिन्ह तिथे गरज नव्हती. त्यानंतर बघा सुभेदार बोलले आधी लगीन कोंडाण्याचे, उद्गारवाचक चिन्हाची काही गरज नव्हती इकडे. त्यांनी एक प्लेन स्टेटमेंट केलंय की आधी लगीन कोंडाण्याचं होणार आहे, त्यामुळे उद्गारवाचक चिन्हाची गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुभेदार बोलले म्हणजे काय, त्यांच्या तोंडचं वाक्य आहे. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य जेव्हा जसं तसं दिलं जातं तेव्हा त्याच्या पुढे येणारं वाक्य अवतरण चिन्हामध्ये दिलं जातं आणि ते डबल अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह पाहिजे. त्यामुळे हे वाक्य अतिशय बरोबर आहे. बघा सुभेदार बोलले, इथं स्वल्पविराम दिलाय, आधी लगीन कोंडाण्याचे, याच्यानंतर फुल स्टॉप आहे आणि हे संपूर्ण वाक्य डबल अवतरण चिन्हामध्ये. त्यामुळे इथं योग्य चिन्ह दिलेलं किंवा चिन्हांचा वापर केलेला एकदम बरोबर पर्याय कुठला आहे, तर तिसरा पर्याय. सुभेदार बोलले आधी, इथं बघा अवतरण चिन्हाचा वापर नाहीये, त्यामुळे चौथा पर्याय चुकीचा आहे. सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीला काय म्हणतात. तर बघा एखादा शब्द आपण उच्चारला तर त्या शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती असतात. तर ह्या शक्ती किती प्रकारच्या आहेत, तर एकूण 3 प्रकारच्या शक्ती आहेत. त्याच्यामध्ये अभिधा आहे, त्यानंतर व्यंजन आहे आणि लक्षण आहे, अशा 3 प्रकारच्या शक्ती आहेत. तर इथं आपल्याला काय सांगितलंय, सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शक्तीला काय म्हणायचं, तर त्याला अभिधा म्हणतात. समाजमान्य अर्थ जर असेल तर त्याला आपण म्हणतो अभिधा. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता. प्रत्यय घटित म्हणजे बघा एखाद्या शब्दाच्या अगोदर काहीतरी जोडलं असेल, अगोदर. आता समजा मी आजन्म असं लिहिलं, काय लिहिलं, आजन्म, म्हणजे जन्म हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या अगोदर आ हे अक्षर लावले, तर याला म्हणतात उपसर्ग घटित. म्हणजे अगोदर लागले त्याला उपसर्ग म्हणायचं आणि जो शेवटी काहीतरी आपण लागतो त्याला म्हणायचं प्रत्यय. एखाद्या शब्दाच्या अक्षराच्या शेवटी जर नव्याने एखादं अक्षर येत असेल तर त्याला म्हणतो आपण प्रत्यय. बघा तर या प्रश्नामध्ये बागवान, शानबान, बगीचा आणि बागेवाडी या सगळ्यांमध्ये प्रत्येक घटित शब्द कोणता असं आपल्याला विचारले, तर बघा बागेवाडी, वाडी हा शब्द आहे पण त्याच्या अगोदर बागे लिहिले, त्यामुळे हा शब्द काय प्रत्यय घटित नाहीये. बगीचा हा तर एकच शब्द आहे, याला कोणताच पर्याय लागलेला नाही. तर इथं प्रत्यय घटित असणारा शब्द कुठला आहे, तर बागवान. बाग आणि त्याच्या पुढे हे वान असा प्रत्यय लागलाय बघा, तर बागवान हा प्रत्यय घटित शब्द आहे. काय सांगितलं बघा आपल्याला या प्रश्नामध्ये, विश्वासने दिलेला ग्रंथ वाचनीय आहे या वाक्यातील मुख्य उद्देश ओळखा. हॅलो, उद्देश याचा अर्थ काय, उद्देश म्हणजे वाक्यातील तुम्हाला कर्ता सांगायचंय, वाक्यातील कर्ता सांगायचंय. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं, आपली गफलत होते, वाक्याची सुरुवात होणारा शब्द हा कर्ता असतो असं आपले गफलत होती. त्याचबरोबर या प्रश्नामध्ये विश्वास हा एक व्यक्तीचं नाव आहे बघा, कोणी दिलाय ग्रंथ, तर विश्वासने दिलाय. त्यामुळे आपल्याला खूप वेळा असं कन्फ्युजन होतं की विश्वास हा शब्द कर्ता असू शकतो आणि जर तुम्ही या तुमच्या गलतफहमीवरती विश्वास ठेवला तर 100% तुमचा कार्यक्रम झालाय म्हणून ओळखायचं. कार्यक्रम झालाय म्हणजे काय मित्रांनो, शब्दाची वाक्याची सुरुवात विश्वासने झाली म्हणून याला तुम्हाला कर्ता म्हणता येणार नाही. तर वाक्यातला कर्ता शोधायचा कसा, जेव्हा वाक्यामध्ये सांगितलं विश्वासने दिलेला ग्रंथ वाचनीय आहेत, आहेत तर वाक्याचं क्रियापद काय, वाचनीय आहेत. मग वाचनीय असणारा कोण असा प्रश्न विचारा. विश्वास वाचनीय आहे का, तर नाही, तर वाचनीय काय आहे, ग्रंथ. तर मग या वाक्यामध्ये कर्ता म्हणजेच उद्देश काय आहे, तर ग्रंथ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ग्रंथ. आणि तुमचा व्यवस्थित कार्यक्रम त्यांनी लावून ठेवला होता आणि त्याच्यासाठीच त्यांनी पहिला पर्याय सुद्धा दिला विश्वास.
म्हणजे प्रश्न सोपा आहे, उद्देशलाच कर्ता म्हणतात हे सगळ्यांना माहिती आहे, पण बरोबर उत्तर निवडणं हे खूप महत्वाचं कौशल्य आहे. कारण प्रश्नपत्रिका तयार करणारा उमेदवार प्रश्नपत्रिकेबरोबर तुम्ही कुठं कन्फ्युज होतात, तुम्ही कुठं चुकीच्या ठिकाणी जातात हे त्याला परफेक्ट माहिती असतं. त्यामुळे पर्याय देताना अशा पद्धतीने दिले असतात की तुमच्या जास्तीत जास्त चुका व्हाव्यात. तर प्रश्नपत्रिका सोडवत असताना घाई न करता जेवढ्या आत्मविश्वासाने तुम्ही बरोबर उत्तराला टिक कराल तेवढं तुम्ही तुमच्या सक्सेसच्या जवळ पोहोचणार आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले खालीलपैकी अरबी भाषेतून आलेला शब्द कोणता. आता अरबी भाषेतून आलाय, पेपर तर मराठीत चालू आहे, तर मराठी या भाषेमध्ये बरेच शब्द परभाषेतून आलेत. त्यामुळे मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना परभाषीय शब्द पाठांतर करणे ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची गरज आहे. मग परभाषेतून आलेल्या शब्दांचा अभ्यास करत असताना करोड हा शब्द कुठला आहे बघा, तर गुजरात मधून आले. कुठला शब्द आहे, गुजराती शब्द आहे. गाजर हा शब्द कुठला आहे, गाजर हा शब्द सुद्धा गुजराती आहे. कोणत्या भाषेतून आले, पाठांतराचा भाग आहे. आता त्याच्यानंतर बघा अत्तर हा शब्द बघा, अत्तर हा फारसी भाषेतून आलेला शब्द आहे, फारसी. आणि मेहनत हा एकमेव शब्द असा आहे जो अरबी भाषेतून आले. याच्यासाठी तुम्हाला अरबी भाषेचा कोणता कोणता शब्दसंग्रह आहे तो पाठांतर करायला लागणार आहे, जे शब्द आपण मराठीमध्ये वापरतो. त्यामुळे परभाषेतून आलेले शब्द यावरती वारंवार प्रश्न रिपीट होतात. त्यामुळे परभाषेवरती प्रश्नांचा जो काही टॉपिक आहे त्याच्यामधले शब्दसंग्रह पाठ करणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे अलंकार टॉपिक वरती. हा एक त्यांचा खूप आवडीचा टॉपिक आहे बरं का. मराठीवरती जर प्रश्न विचारायचं म्हणलं, मुंबई जिल्हा पोलीस भरतीचे यापूर्वीचे खूप पेपर काढून बघा, प्रत्येक पेपरवरती अलंकारामध्ये प्रश्न आहे. म्हणून बघा अलंकाराचा अभ्यास करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय, या जमदग्नीच्या समोर उभा राहण्याचे तरी धाडस होईल का, असा प्रश्न आहे. जमदग्नी म्हणजे अतिशय रागट व्यक्तीबद्दल ते बोललेलं आहे. अतिशय रागट तापट व्यक्ती, तो इतका रागीट आहे की त्याच्यासमोर कोणी उभाच राहू शकत नाही. म्हणजे त्याच्या रागाचं जे काही वर्णन केले ना, ते वर्णन अतिशयोक्ती वर्णन केले. बघा वर्णन कशा पद्धतीने केले, अतिशयोक्ती. तर कुठला अलंकार आहे इथं, अतिशयोक्ती. जास्त तापट आहे, त्याच्यासमोर कोण उभाच राहू शकत नाही असं म्हणले. त्यामुळे कोणता अलंकार आहे, तर अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केलेला आहे. जर तुम्ही अलंकार टॉपिक वरती बोलायचं म्हणलं तर दोन प्रकारचे अलंकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे शब्द अलंकार आणि एक आहे अर्थ अलंकार. हा अर्थ अलंकाराचा प्रकार आहे. शब्द अलंकाराचे तिन्ही प्रकार आपल्याला पाठ करायचे आहेत. अर्थ अलंकाराचे खूप सारे प्रकार आहेत. या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती घेणं खूप गरजेचं आहे. अलंकार टॉपिक आपल्याला एक मार्क देऊन जाणार आहे. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अलंकार टॉपिक वरती आपल्याला अभ्यास करावा लागेल. देशगत हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे, समास. समास टॉपिक सुद्धा खूप महत्वाचा आहे, ज्यावरती वारंवार परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. समास, समासाचे प्रकार आणि त्याचबरोबर त्याचे उपप्रकार सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता समासामध्ये बघा काय सांगितले, देशगत. आता जेव्हा हा सामासिक शब्द आहे त्याचा तुम्ही विग्रह केला तर आपल्याला समास सांगणं सोपं आहे. जर तुम्ही पर्याय बघितले, तत्पुरुष समास आहे, तत्पुरुष समास आहे, तत्पुरुष समास आणि तत्पुरुष समास, चारही प्रकार तत्पुरुष समासाचे आहेत. याचा अर्थ हा तत्पुरुष समासाचे उपप्रकाराचं उदाहरण आहे. आणि उपप्रकार निवडताना आपल्याला फोड करायला पाहिजे. देशगत या शब्दाची फोड कशी होते, देशगत. बघा देशगत म्हणजे काय, देशास गेलेला, देशास गेलेला, देशास गेलेला. आता यात पर्याय कुठला लागलाय, तर स प्रत्यय लागलाय. आणि हा स प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, तृतीयमध्ये स येत नाही, षष्टीमध्ये येत नाही, तर द्वितीय आणि चतुर्थीमध्ये स येतो. आपल्याला फक्त द्वितीय प्रत्यय आहे, सप्तमीचा स प्रत्यय येत नाही. तृतीयामध्ये स प्रत्यय नाही म्हणून तो पर्याय कॅन्सल. षष्टीमध्ये नाही, द्वितीयमध्ये मात्र स प्रत्यय येतो. तर द्वितीयाचे प्रत्यय काय काय आहेत बघा. एक वचनीमध्ये काय काय येतात, स, ला आणि ते. अनेक वचनीमध्ये काय काय येतात, स, ला, ना आणि ते. हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. या प्रत्ययांचा वापर करून जर सामासिक शब्दाचा विग्रह होत असेल तर त्याला म्हणतो आपण द्वितीय तत्पुरुष समास. अतिशय सोपा टॉपिक आहे. परीक्षेला समास यावरती प्रश्न आहे. सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह, समासाचे प्रकार, अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. सीतेने रामचंद्रास डोळे भरून पाहिले, डोळे भरून पाहिले असं वाक्य दिलंय. ही वाक्यरचना कोणत्या प्रकाराची आहे, वाक्यांचे प्रकार याच्यावरती परीक्षेला प्रश्न आहेत. वाक्यांचे प्रकार, तुम्हाला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पर्याय दिले केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि गौण वाक्य. केवळ वाक्य म्हणजे काय, केवळ वाक्य म्हणजे काय, याच्यामध्ये एकच कर्ता असतो, एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते, एकच क्रियापद असते. म्हणजे थोडक्यात एकाच क्रियापदामध्ये एकच क्रिया दाखवलेली असते. संयुक्त वाक्यामध्ये काय असतं, संयुक्त वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त क्रियापद असतात, प्रधान वाक्य असतात बघा इथं, प्रधान वाक्य. मिश्र वाक्यामध्ये सुद्धा बघा दोन वाक्यांना एकत्र केलं असतं. प्रधानत्व सूचक उभयनवी अव्यय वापरलं तर संयुक्त वाक्य म्हणा, गौणत्व सूचक उभयनवी अव्यय वापरलं तर मिश्र वाक्य म्हणा. आणि गौण वाक्य म्हणजे काय, गौण वाक्य म्हणजे काय, कमी महत्वाचे वाक्य. तर इथं सीतेने रामचंद्रास डोळे भरून पाहिले, एकच क्रिया सांगितली, डोळे भरून पाहणे, एकच क्रिया, एकच कर्ता. त्यामुळे हे बरोबर वाक्य काय तर केवल वाक्य.
संयुक्त वाक्य होण्यासाठी 2 वाक्य पाहिजेत, मिश्र वाक्य होण्यासाठी सुद्धा 2 वाक्य पाहिजेत. तर याचं बरोबर उत्तर काय बघा, केवल वाक्य. अतिशय सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढे कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. 4 पर्याय दिले आणि त्या 4 पर्यायामध्ये कोणता पर्याय कर्म कर्तरीचे उदाहरण सांगतो अशा पद्धतीने प्रश्न आहे. तर याच्यामध्ये बघा कर्म कर्तरी म्हणजे काय आहे, कर्म कर्तरी प्रयोग. तर हा प्रयोग म्हणजे त्याला आपण नवीन कर्मणी म्हणतो. काय म्हणतो आपण, नवीन कर्मणी. म्हणजे थोडक्यात ही रचना मराठीतली नाहीये, आपण बाहेर इंग्रजीमधून उसनी घेतलेली रचना आहे, तिला म्हणतो आपण नवीन कर्मणी. आणि नवीन कर्मणी म्हणजेच काय, कर्म कर्तरी प्रयोग. तर इथं गाय गुराख्याकडून बांधली जाते. तर नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, तर याच्यामध्ये गाय गुराख्याकडून बांधली जाते, इथं कडून अशा पद्धतीचा प्रत्यय वापरलेला असतो. कुणाकडून बांधली गेली, गुराख्याकडून. बांधण्याची क्रिया बघा गायीवरती झाली. गुराखी गाय बांधतो असं वाक्य होतं, पण बांधतो असं म्हणण्याऐवजी बांधली जाते अशा पद्धतीचं क्रियापद वापरलं जातं. आणि कडून हे इंग्रजी मधली रचना आहे, त्याला म्हणतो आपण नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी. हा पहिला पर्याय बरोबर आहे. अतिशय सोपा टॉपिक आहे. तर कर्तरी प्रयोग टॉपिक वरती आपल्याला परीक्षेला प्रश्न अपेक्षित आहेत. तर मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल तर टॉपिक कुठले कुठले महत्वाचे आहेत हे आपण या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने चर्चा करतोय. तर प्रयोग हा टॉपिक आपल्यासाठी एक महत्वाचा ठरणार आहे, ज्याच्यावरती कमीत कमी एक जास्तीत जास्त 2 प्रश्न येणं अपेक्षित आहेत. बघा काय काय सांगितले, जे उपवाक्य अथवा किंवा या अव्ययाने जोडले जाते तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात. बघा वाक्यामध्ये तुम्हाला अथवा आणि किंवा म्हणजे काय केलेत, ऑप्शन दिलेत, हे किंवा ते, हे अथवा ते. म्हणजे जेव्हा तुम्हाला एकापेक्षा जास्त ऑप्शन दिलेत म्हणजेच विकल्प दिलेत त्याला म्हणायचं विकल्प बोधक वाक्य. बघा कुठलं वाक्य म्हणू शकतो आपण याला, विकल्प बोधक वाक्य. कारण याच्यामध्ये तुम्हाला अथवा किंवा हे शब्द वापरून हे अथवा ते, हे अथवा ते असं म्हणले, तसंच ते काय म्हणले, हे किंवा ते असं म्हणले. म्हणजे तुम्हाला इथे विकल्प देण्याचं काम केले, त्यामुळे आपण याला काय म्हणतो, विकल्प बोधक अव्यय किंवा विकल्प बोधक वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघणार आहे बघा आपण, अतिशय सोपा टॉपिक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. आणि दुकानातून सामान आणले, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता इथं काय केले, तून म्हणले, तून काय केले, तून या शब्दाला अधोरेखित केले आणि आपल्याला काय विचारले बघा, शब्दाची जात विचारली. बघा तून हा एक प्रत्यय आहे, तो कशाला लागलाय, दुकान या शब्दाला प्रत्यय लागलाय. दुकानातून म्हणजे हा शब्द कसा होता, दुकान, दुकान आणि त्याच्या पुढे काय होतं का, आतून. हे दोघे एकत्र आलेत आणि शब्दाला जोडून आलाय शेवटी. त्याच्यामुळे काय होतं, त्यानं जे सामान आणले ते कुठून आणले तर ठिकाण सांगायचं काम केलंय. तर हा शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण आहे. येतं लक्षात, दुकानातून अधोरेखित जो भाग आहे तून, याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की शब्दाला जोडून आणलेला शब्द आहे, तर तो कुठला आहे, शब्दयोगी अव्यय आहे. सामान कुठून आणलं हे सांगण्यासाठी आतून हा शब्द जोडलाय बघा दुकानाला. त्याच्या पुढचा प्रश्न बघा, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. परिमाण, इथे शब्द काळजीपूर्वक वाचा बरं का. परिमाण वेगळा असतो, परिमाण, आणि दुसरा शब्द असतो परिणाम. येते का लक्षात, इथं मान आणि नाम 2 वेगळे शब्द आहेत. परिमाणचा अर्थ वेगळा होतो, मोजमाप करण्यासाठी वापरला असतो. आणि परिणाम म्हणजे काय, एखाद्या घटनेचे, एखाद्या क्रियेचे जे परिणाम पडसाद उपडतात त्याला म्हणतो आपण परिणाम. जर इथे शब्द वाचण्यामध्ये आपली गफलत झाली तर 100% ओळखून जायचं याचं परिणाम काय बरोबर होणार नाहीत. त्यामुळे शब्द काळजीपूर्वक वाचा. काय सांगितलं इथं, परिमाणवाचक म्हणजे मोजमाप केले. मुद्दाम, खालून, वारंवार आणि बिलकुल. बघा मुद्दाम मध्ये काय मोजमाप केले का, नाहीये. खालून म्हणजे ठिकाण सांगितलंय, वारंवार म्हणजे एखादी क्रिया पुनरावृत्ती होते ते सांगते, आणि बिलकुल, बिलकुल म्हणजे काहीच नाही, काहीच नाही, मोजमाप केले. 1 2 3 4 म्हणतो ना, तसं काहीच नाही असं सांगताना आपण बिलकुल नाही म्हणतो बघा. त्यामुळे बिलकुल हे काय आहे, मोजमाप करण्यासाठी वापरलंय. परिमाण याचा बरोबर अर्थ आहे तो मोजमाप करण्यासाठी वापरलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हे क्रियाविशेषण अव्यय काय करतात, बिलकुल म्हणजे मोजमापाचं काम करायला लागले. त्याने माझे काय केले असावे या वाक्यातील क्रियापद डॅश गटातील आहे. त्याने माझे काय केले असावे. आता मला पहिल्यांदा सांगा क्रियापद कुठे आहे, तर वाक्यामध्ये क्रियापद कुठे आहे, असावे. आता हे क्रियापद कोणत्या गटातील आहे असं विचारले, कोणत्या गटातील आहे. आता जर तुम्ही क्रियापदाचं निरीक्षण केलं तर शेवटी काय आहे बघा, त्याच्या वे आले. वा, वी आणि वे या अक्षरांनी जर क्रियापद संपत असेल, वा, वी आणि वे, तर अशा क्रियापदाला आपण निश्चितपणे विद्यार्थी क्रियापद म्हणतो. विद्यार्थी जे क्रियापद असतं ते काय असतं, वा, वी, वे ने संपतं. आणि ते काय सांगितलं, त्याने माझे काय केले असावे. क्रियापद कोणत्या गटाला येतात, विद्यार्थी. हे वा, वी, वेला विसरायचं नाही.
वाविवे, खूप महत्वाचं, विद्यार्थी क्रियापद आहे. पुढचा प्रश्न बघा, तो घोड्यास पळवितो या वाक्यातील क्रियापदाचा उपप्रकार ओळखा किंवा उपप्रकार कोणता. तो घोड्यास पळवितो असं म्हणले बघा, पळवितो हे क्रियापद आहे आणि क्रियापदाचा प्रकार विचारले. आता पळवितो, मला सांगा तो स्वतः पळायला लागलाय का हो? तो स्वतः पळत नाही. घोडा स्वतः पळायला लागलाय का? नाही. घोडा पळत आहे पण पळवण्याचं काम कोण करायला लागले? तो. म्हणजे करता स्वतः क्रिया करत नसून दुसऱ्याकडून क्रिया करून घेतोय. याचा अर्थ हे क्रियापदाचा प्रकार आहे प्रायोजक. कोणतं क्रियापद आहे? तर प्रायोजक. घोडा स्वतः पळत नाही, करता स्वतः पळत नाही आणि करता स्वतः पळत नसून घोड्याला मात्र पळवा लागले. बघा मित्रांनो, घोड्याला जेव्हा करता पळवत असतो तेव्हा या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण काय म्हणणार आहे, तर तो घोड्याला पळवतो. करता स्वतः क्रियेमध्ये भाग घेत नाही तर घोड्याकडून क्रिया करून घेतो. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रायोजक क्रियापद. येते लक्षात? बघा, जेव्हा एखादा व्यक्ती घोड्याला पळवत असतो तेव्हा त्याला पळवण्यासाठी काय करत असतो माहिती का? त्याच्या पाठीवरती फटके मारत असतो, त्याला त्रास देत असतो आणि घोड्याला असं वाटत असतं की आपला मालक आपल्याला पळवा लागलाय आणि त्रास द्यायला लागलाय. तर तो मालक जेव्हा त्याला पळवत असतो, त्रास देत असतो, तेव्हा त्या मालकाची इच्छा असते की माझ्या घोड्याने जिंकावं, ही शर्यत माझ्या घोड्याने जिंकायला हवी, त्याच्यासाठी मालक त्याला त्रास देत असतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये जर कष्ट येत असतील, संघर्ष येत असतील, प्रयत्न करावे लागत असतील आणि हे प्रयत्न करत असताना तुम्हाला त्रास होत असेल तर नक्कीच ओळखून जायचं की विधाता तुम्हाला विजयी करवण्यासाठी तुम्हाला त्रास देत आहे, तुमच्याकडून हे सगळं करवून घेतोय, कारण तुम्हाला पुढे जाऊन सक्सेस बनवायचं आहे, सक्सेसफुल बनवायचं आहे, तुमच्या पदरात यश टाकायचं आहे. त्रास झाला तर अजिबात खचून जायचं नाही. तर मित्रांनो, ताकद लावा. जर आपल्याला जास्त परिश्रम करायला लागत असतील, संघर्ष करावा लागत असतील तर याचा अर्थ नक्कीच आहे की विधात्याच्या मनात असं आहे की तुम्हाला सक्सेस बनवायचं आहे, तुम्हाला विजयी बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी हा थोडा त्रास होतोय. थोडा त्रास सहन करा, येणारे दिवस नक्कीच तुमच्या विजयाचे असतील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. तो बहुधा शाळेत असावा या वाक्यातील विकार ओळखा. या वाक्यातील विकार ओळखा. आता बघा, तो बहुधा शाळेत असावा, असण्याच्या क्रियेच्या पुढे वा अशा पद्धतीने प्रत्यय लागलाय आणि विकार, विकार म्हणजे काय? बदल. कोणत्या पद्धतीचा बदल झालाय ते ओळखायचं आहे. तर तो असावा याचा अर्थ व्याख्यात, शेवटी जो त्याला बदल झालाय तो आपण कुठल्या पद्धतीत झालाय म्हणतो? वा आख्यात झालाय, त्यामुळे याला म्हणतो वाख्यात. कोणत्या पद्धतीचा विकार झालाय? तर वाख्यात. चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. बघा, याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, सगळेच मूर्ख कसे असतील? काळ ओळखा. सगळेच मूर्ख कसे असतील? आहेत का मूर्ख? नाही. मूर्ख होते का? नाही. मूर्ख नाही आहेत सगळे आणि मूर्ख सुद्धा नव्हते. कसे असतील प्रश्न विचारलाय आणि भविष्यकालीन वाक्य आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. सगळेच मूर्ख कसे असतील, भविष्यकालीन वाक्य. खूप सोपा प्रश्न आहे. आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येऊ आणि अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा म्हणले. उभयता, उभयता म्हणजे काय? उभयता याचा अर्थ दोघे, दोघे किंवा दोन्ही, दोन्ही, दोघे किंवा दोन्ही. उभयता म्हणजे दोघे किंवा दोन्ही. आता याच्यामध्ये दोघे किंवा दोन्ही अशा पद्धतीने ज्यावेळी उल्लेख केलाय त्यावेळी हे संख्या विशेषण आहे आणि संख्या विशेषणामध्ये बघा साकल्यवाचक, गुणविशेषण, सार्वनामिक आणि पूर्णांकवाचक. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुणविशेषण हे संख्या विशेषणाचा प्रकार नाहीये, सार्वनामिक हे संख्या विशेषणाचा प्रकार नाहीये. राहिलं काय? पूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. पूर्णांक मध्ये बघा 1, 2, 4 किंवा 100 असे जे शब्द असतात त्याला म्हणतो आपण पूर्णांकवाचक. पण जेव्हा दोघे दोन्ही असं म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ आहे साकल्य. दोघे, दोन्ही, तिन्ही, चारी अशा पद्धतीचा अर्थ असतो, त्याला म्हणायचं साकल्यवाचक संख्या विशेषण. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय, आम्हा मुलांना कोण विचारतो? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्द जात सांगा. इथं काय म्हणते बघा, कोण विचारतो. अचूक शब्द जात सांगायचं आपल्याला. दर्शक विशेषण, संबंधी विशेषण, सार्वनामिक आणि प्रश्नार्थक विशेषण. खूप सोपा प्रश्न आहे. विचारण्याच्या क्रियेबद्दल प्रश्न विचारलाय. विशेषण आहे इथं, मुलांना कोण विचारतो असं म्हणले. ही जी मुलं आहेत त्यांना कोण विचारतो. इथे लक्षात, विशेषण आहे नक्की झालं, पण कुठल्या प्रकारचं विशेषण आहे? कोण. शेवटी बघा प्रश्न विचारलाय, प्रश्नार्थक विशेषणाचा प्रकार आहे. अतिशय सोपा भाग आहे. शब्द जात ओळखायचे आपल्याला. प्रश्नार्थक विशेषण आहे. पुढचा प्रश्न बघूया. मराठीचे प्रश्न संपलेत. आता यानंतर आपण जीएस आणि जीके चे प्रश्न बघतोय आणि त्याच्यामधला हा विज्ञानावरचा प्रश्न आहे. तर जीएस आणि जीके मध्ये मुंबई पोलीस भरतीच्या पेपरची तयारी करत असताना विशेष करून आपण विज्ञानावरती भर देणार आहे. बघा विज्ञानावरती वारंवार प्रश्न रिपीट होतात. तर बघा इकडे काय म्हणले, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून डॅश कॅलरी ऊर्जा मिळते. तर मानवी शरीराला किती ऊर्जा मिळते? तर मानवी शरीरामध्ये बघा ऊर्जा मिळत असताना प्रथिने, प्रथिने, त्यानंतर आपण काय करतो, कर्बोदके,
कर्बोदके, त्यानंतर काय बघा स्निग्ध पदार्थ, स्निग्ध पदार्थ. तर मानवी शरीराला या घटकापासून ऊर्जा मिळते असं आपण अभ्यासलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा प्रथिनांपासून किती मिळते, कर्बोदकांपासून किती आणि स्निग्ध पदार्थापासून किती, यावरती परीक्षेला वारंवार प्रश्न आहेत. तर स्निग्ध पदार्थ जो आहे त्याला म्हटलं जातं मानवी शरीरातील ऊर्जेचा राखीव स्रोत असतो. तर 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 कॅलरी इतकी ऊर्जा मिळते, 9 कॅलरी. तर मग प्रथिनांपासून किती मिळते, तर 4 कॅलरी. प्रथिनांपासून किती मिळते, तर 4 कॅलरी. आणि कर्बोदकांपासून किती मिळते, तर 1 ग्रॅम कर्बोदकापासून 6 कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. इथं जीकेचा प्रश्न आहे, जीकेचा प्रश्न आहे. आपल्याला काय विचारलंय बघा, जागतिक बेडूक संरक्षण दिन कोणत्या दिवशी आहे. बघा बेडकाचं पण संरक्षण करायचंय आणि त्यासाठी डे ठरवलंय. जागतिक बेडूक संरक्षण दिन कोणतं आहे, तर याच्यामध्ये 29 एप्रिल हे आपलं बरोबर उत्तर आहे. हा थोडा पाठांतराचा भाग आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये कोणकोणते दिवस आपण पाळतो, कोणकोणते दिवस साजरे करतो. मग काही त्याच्यामध्ये जागतिक आहेत, काही देश पातळीवरती पाळले जातात आणि काही दिवस आहेत जे राज्य पातळीवरती सुद्धा साजरे केले जातात. त्यामुळे जीके वरती प्रश्न तयारी करत असताना या गोष्टीवरती विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तर बेडकाचं संरक्षण करण्यासाठी कुठला दिवस ठरवलाय, 29 एप्रिल बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, शक्तीचे मूल्य काय. भौतिक शास्त्राचा प्रश्न आहे, शक्तीचे मूल्य डॅश इतके असते. तर शक्तीचे मूल्य काय आहे, बल आणि वेग यांचा गुणाकार. बल आणि वेग हे मिळूनच काय होतं, शक्ती कन्सिडर केली जाते. तर त्यामुळे त्याचं एकक काय दिलं बघा, एकक मूल्य सांगताना आपण बल आणि वेग यांचा गुणाकाराचा विचार करणं गरजेचं आहे. हा जो पुढचा प्रश्न आहे हा सुद्धा विज्ञानावरती आहे, पण विज्ञानावरती प्रश्न घेत असताना त्यांनी रसायनशास्त्राला भर दिले बघा. रसायनशास्त्राचा विचार केलेला आहे, विज्ञानाचा प्रश्न आहे. रसायनशास्त्रावरचा प्रश्न आहे बघा. विज्ञानामध्ये काय सांगितलं बघा त्यांनी, लेड ऑक्साईडचे व्यवहारातील नाव काय. लेड ऑक्साईड हे वैज्ञानिक नाव आहे, रासायनिक नाव आहे, त्याचं व्यवहारातलं नाव विचारलंय. तर व्यवहारातील नाव काय त्याचं बघा, शेंदूर. शेंदूरला आपण काय म्हणतो, रेड ऑक्साईड. आणि त्याच्यानंतर हा खाण्यात सोडा, खाण्यात सोडा हे व्यवहारातलं नाव आहे. मग याचं रासायनिक नाव काय आहे, याचं रासायनिक काय नाव आहे, तर सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट, बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट. खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. आणि मग इथं धुण्याचं सोडा दिलं, धुण्याचं म्हणजे काय, यातला फक्त बायला काढून टाकायचं, सोडियम कार्बोनेट. म्हणजे यावरती वारंवार प्रश्न आलेले आहेत. लेड ऑक्साईडचं व्यवहारिक नाव काय, तर आपण काय सांगितलं, शेंदूर. आणि मग सोडियम बायकार्बोनेटचं व्यवहारिक नाव काय विचारलं तर काय सांगणार आपण, खाण्याचा सोडा. त्याच्यानंतर त्यातला फक्त बाय बाजूला काढला, सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय, तर धुण्याचा सोडा. अतिशय सोपा प्रश्न आहे. आणि हे काय, कोलटार. कोलटार म्हणजे काय बघा, डांबर. हे त्याचं व्यवहारिक नाव आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपण. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, संगणकाच्या ऑपरेटिंग व्यवस्थेला काय म्हणतात. ऑपरेटिंग बघा सिस्टीम. अतिशय सोपा प्रश्न आहे. कुठली ऑपरेटिंग सिस्टीम आहे असं आपण म्हणतो बघा, मोबाईलमध्ये किंवा संगणकामध्ये ऑपरेटिंग व्यवस्था म्हणजे काय, तर सिस्टीम. अतिशय सोपा प्रश्न आहे. पुढे असे काही प्रश्न सोपे येतात जे आपण नॉर्मल जीवनामध्ये वापरत असतो, त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न दिलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि ओव्हरऑल पूर्ण संपूर्ण मुंबई पोलीस भरतीचा पेपर सुद्धा सोपा आहे. कधी अभ्यास केला तर नक्कीच पेपर आपल्यासाठी सोपा आहे. बघा पुढचा प्रश्न काय, खालीलपैकी असत्य नसलेले विधान. बघा इथं काय म्हणले, असत्य नसलेले विधान. जर तुम्ही इथं असत्य या शब्दाकडे दुर्लक्ष केलं किंवा नसलेले या शब्दाकडे दुर्लक्ष केलं तर ओळखून जायचं आपला परफेक्ट कार्यक्रम झालाय आणि हा कार्यक्रम व्हावा म्हणून त्यांनी काय केलं बघा, असत्य असा शब्द दिलाय आणि नसलेले. असत्य नसलेले, असत्य म्हणजे खोटे, नसलेले म्हणजे काय, खोटे नसलेले. खोटे नसलेले म्हणजे तुम्हाला वाक्य कुठलं सांगायचं आहे, खरे. असत्य नसलेले विधान सांगा, खरे वाक्य सांगायचं आहे. म्हणजेच काय सांगायचं तुम्हाला, सत्य विधान निवडायचं आहे. बघा आणि मुंबईचा पेपर आहे त्यामुळे मुंबईवरती विशेष भर दिलेला बघायला मिळतो. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट किंवा त्यालाच काय म्हणलं, शिल्पकार. अनभिषिक्त सम्राट किंवा शिल्पकार कोणाला म्हणतात, तर नाना जगन्नाथ शंकरशेठ. हे बरोबर विधान आहे. मुंबईचे ते अनभिषिक्त सम्राट होते. त्यानंतर मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात, मुंबईचा सिंह, तर बघा फिरोजशाह मेहता. हे सुद्धा बरोबर आहे. फिरोजशाह मेहता यांना मुंबईचे सिंह म्हणतात. त्यानंतर मुंबईचे व्यवस्थापक कोणाला म्हणले, तर गेरॉल्ड गियर. हे बरोबर आहे. आता काही लोकांना हे माहिती आहे मुंबईचा अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात, तर जगन्नाथ शंकरशेठ. मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात, फिरोजशाह मेहता. पण काही लोकांच्या वाचनात कदाचित हे आलं नसेल की मुंबईचा व्यवस्थापक कोणाला म्हणतात, गेरॉल्ड गियर यांना म्हणतात. भले हे वाचनात नाही आलं तरी पण या प्रश्नाचं उत्तर बरोबर देता येतं. बघा कारण या 4 पैकी पहिला पर्याय बरोबर आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे, तिसरा बरोबर आहे की नाही आठवत नाही, वाचनात आलेलं नाही. पण चौथा पर्याय काय, वरील सर्व. मित्रा जर वरील सर्व बरोबर म्हणायचं असलं तर तिसरा पण बरोबर पाहिजे आणि जर फक्त एक बरोबर म्हणलं तर दुसरा, तिसरा, चौथा चुकीचं पाहिजे. तर यातले 2 बरोबर दिसतात आणि तिसरा जरी वाचनात आलं नसेल तर 100% तुम्ही वरील सर्व बरोबर लिहू शकताय. गेरॉल्ड गियर हे मुंबईचे व्यवस्थापक होते. भारतातील 18 रेल्वे विभागापैकी किती रेल्वे विभाग मुंबईमध्ये आहेत असा प्रश्न आहे.
येते लक्षात? एकूण किती रेल्वे विभाग आहेत? तर 18 आहेत. त्यातले मुंबईत किती आहेत असं विचारलंय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2. मुंबईत किती रेल्वे विभाग आहेत? तर 2 रेल्वे विभाग आहेत. कुठले कुठले आहेत बघा. हा जो CSMT रेल्वे विभाग आहे, CSMT म्हणजेच काय, त्याचं लॉंग फॉर्म काय सांगता येईल आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे ना, याला मध्य रेल्वे विभाग म्हणतात. कुठला म्हणतात? मध्य. आणि त्याच्यानंतर एक चर्चगेट हा एक रेल्वे विभाग आहे. तो कुठे आहे बघा? तर पश्चिम रेल्वे विभाग जो आहे, कुठला? तर चर्चगेट. हे दोन्ही रेल्वे विभाग जे आहेत ते मुंबईमध्ये स्थित आहेत. एकूण रेल्वे विभाग किती, हा एक प्रश्न तयार होऊ शकतो. किती रेल्वे विभाग आहेत? तर 18 रेल्वे विभाग आहेत. त्यातले मुंबईमध्ये किती आहेत? तर 2 आहेत. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक विचारलाय. आता मुंबई पणजी हा विचारलाय कारण कदाचित मुंबईचा पेपर आहे, त्यामुळे मुंबईवरती विचारू शकतात. पण राष्ट्रीय महामार्ग हा आपल्यासाठी अभ्यासाचा विषय आहे. भारतामध्ये असणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक कुठून कुठपर्यंत होतात, कमीत कमी जवळचा कुठला आहे, लांबचा कुठला आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती येतं? 17. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रात एकूण 5 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यापैकी किती वारसा स्थळे एकट्या मुंबईमध्ये आहेत असा प्रश्न विचारलाय. महाराष्ट्रात एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत? तर एकूण 5 आहेत. जागतिक वारसा स्थळांची ज्यांना मान्यता मिळाली अशी किती स्थळे आहेत? तर ती एकूण 5 आहेत. आणि त्यातली मुंबईमध्ये किती आहेत हा आपल्यासाठी परीक्षेचा प्रश्न आहे. तर मुंबईमध्ये किती आहेत बघा, त्यातली एकूण 5 आहेत, त्यातली 2 आहेत ती मुंबईत आहेत. 2 आहेत ती मुंबईमध्ये आहेत. कोणती कोणती आहेत बघा. एकूण जागतिक 5 वारसा स्थळ जी आपण म्हणतो की महाराष्ट्रात आहेत, त्यातली 2 मुंबईत आहेत. त्यातलं जे पहिलं आहे ना, त्याला म्हणतो आपण CSMT. आताच थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं होतं. CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, याला जागतिक वारसा स्थळाची मान्यता आहे. हे मुंबईमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक बघा, घारापुरी किंवा त्यालाच म्हणतो आपण एलिफंटा लेणी. ही 2 वारसा स्थळ जी आहेत ती मुंबईमध्ये आहेत एकट्या. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 जागतिक वारसा स्थळ आहेत, त्यातली एकूण 2 जे आहेत ती मुंबईमध्ये आहेत. बाकीची 3 कुठे आहेत? तर बघा, त्याच्यामध्ये एक अजिंठा, दुसरा आहे वेरूळ, आणि ही दोन्हीच्या दोन्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत? औरंगाबाद नाही म्हणायचं, त्याचं नाव बदललंय. त्यामुळे आपण काय म्हणणार आता? छत्रपती संभाजी महाराज नगर. अजिंठा आणि वेरूळ हे दोन्ही पण जागतिक वारसा स्थळामध्ये त्यांना मान्यता मिळाली. आणि तिसरं जे आहे, ते कुठलं आहे बघा? कासचे पठार. कुठे आहे बघा? कासचे पठार. कुठे आहे कासचे पठार? तर हे सातारा जिल्ह्यामध्ये. एकूण महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तर 5 आहेत. त्यातली 2 एकटे मुंबईमध्ये आहेत, CSTM. त्यानंतर घारापुरी, एलिफंटा लेणी. अजिंठा आणि वेरूळ ह्या सुद्धा 2 लेणीज आहेत. आणि 5वं जे आहे ते कुठे आहे बघा? कासचे पठार. असे एकूण 5 जागतिक वारसा स्थळामध्ये मान्यता असणारी स्थळ महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न अपेक्षित आहे. बघा काय प्रश्न विचारलाय. आपल्या सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर सर्वात उंच पर्वत आणि सर्वात उंच ज्वालामुखी देखील आहे? बघा, सूर्यमालेवरती प्रश्न आलाय. ते जगाचा भूगोल म्हटलं तरी हरकत नाही. सूर्यमालेवरती प्रश्न आहे. सर्वात उंच पर्वत आणि सर्वात उंच ज्वालामुखी देखील आहे. तर पृथ्वी, मंगळ, बुध आणि गुरु याच्यामध्ये हा मंगळ जो ग्रह आहे ना, त्याच्यावरती सर्वात उंच पर्वत आणि सर्वात उंच ज्वालामुखी सुद्धा बघायला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, दुधाचा महापूर ही योजना भारतामध्ये केव्हा सुरू झाली? बघा, आता दुधाचा महापूर म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? दुग्ध क्रांती. येते का लक्षात? दुग्ध क्रांती. या अनुषंगाने आपल्या लक्षात येतं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये क्रांती झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करायला. हरित क्रांती कधी झाली, दुग्ध क्रांती कधी झाली, त्यानंतर बघा मत्स्य उत्पादनामध्ये क्रांती कधी झाली. अशा सगळ्या ज्या एकूण क्रांती आहेत त्या क्रांतींना वेगवेगळी नावं दिलीत. त्या नावावरून आपण सगळ्या क्रांतींचा अभ्यास करायचा आहे. तर दुग्ध महापूर ही योजना तर 1971 मध्ये भारतात सुरू झाली. कधी झाली? 1971. तर आपल्या अभ्यासाचा भाग काय आहे? कोणकोणती क्रांती आहेत, कोणत्या वर्षी झाली आणि कुठल्या उत्पादनाच्या बाबतीत, हा आपला अभ्यासाचा भाग आहे, ज्याच्यावरती परीक्षेला वारंवार प्रश्न रिपीट होताना आपल्याला बघायला मिळतात. बघा, मुंबई विद्यापीठावरती प्रश्न विचारला गेलाय. मुंबई विद्यापीठावरती काय प्रश्न आहे बघा? मुंबई विद्यापीठाची स्थापना डॅश समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार झाली. म्हणजे मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली हा एक प्रश्न तयार होऊ शकतो. आणि त्याचबरोबर त्यांनी काय प्रश्न विचारलाय? कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार. म्हणजे मुंबईमध्ये जे काही विद्यापीठ स्थापन झालं ते स्थापन होण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती? तर ती शिफारस आहे चार्ल्स वूड समितीच्या शिफारसीनुसार. चार्ल्स वूड हे समितीने शिफारस केली होती. बरं, मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर ही स्थापना झाली 18 जुलै 1857 1857 मग 18 जुलै 1857 फक्त मुंबई ह्या एकाच विद्यापीठाची स्थापना झाली का? तर नाही. त्याच्याबरोबर बघा, मुंबईची पण स्थापना त्याच वेळी झाली. मुंबई विद्यापीठ, त्यानंतर मद्रास विद्यापीठाची आणि कलकत्ता, अशा एकूण 3 विद्यापीठांची स्थापना एकाच वेळेला झाली 18 जुलै 1857. आणि हे कोणत्या समिती शिफारसीनुसार झाले? तर चार्ल्स वूड या समितीच्या शिफारसीनुसार झालेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. इतिहासामधला प्रश्न आहे, शेवटच्या मुघल बादशाह बहादूर शाह जफर 1862 मध्ये डॅश येथे मरण पावला.
तर इथे बघा शेवटचा मुघल बादशाह कोण होता असा एक प्रश्न तयार होऊ शकतो. काय तयार होतो? बहादूर शाह जफर. त्याचं निधन कधी झाले? 1862 मध्ये. आणि त्याचं मरण किंवा निधन हे कुठं झाले असं विचारले बघा. तर कुठे झाले निधन त्याचं? रंगून येते. कुठे झाले निधन? रंगून. जर तुम्ही 1857चा इतिहास किंवा 1857चा उठाव वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल 1857च्या वेळेला उठावकर्त्यांनी दिल्ली काबीज केली होती आणि दिल्लीचा बादशाह म्हणून कोणाला घोषित केलं होतं? तर बहादूर शाह जफरला. आणि मग बहादूर शाह जफरला दिल्लीचा बादशाह घोषित केलं होतं, पण ब्रिटिशांनी जेव्हा हा उठाव मोडून काढला त्यावेळेला त्यांनी काय केलं? या बहादूर शाह जफरला अटक केली होती. आणि नुसतं अटक नाही केली तर त्याला अटक करून रंगूनच्या तुरुंगामध्ये ठेवलं होतं. येते लक्षात? 1857ची घटना आहे. त्याच्यानंतर 1862 मध्ये त्यांचं निधन झालंय बघा. 1862 मध्ये रंगून येथे निधन झालं. त्यानंतर पुढे मुंबईमधील कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हणतात? गॅस चेंबर. बघा इथे चेंबर म्हणले ना, सोपं आहे आपल्यासाठी प्रश्न. चेंबर म्हणले की चेंबूर म्हणायचं. गॅसचं चेंबर कुठल्या शहराला म्हणलंय? तर चेंबूरला म्हणले. अतिशय सोपा प्रश्न आहे. चेंबूर याला म्हणले गॅस चेंबर. पुढील घटनांचा कालानुक्रम लावा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. काय सांगितले? पुढील घटना कालानुक्रम लावा. आता इतिहासामधील ज्या काही घटना आहेत त्या कालानुक्रम लावणे यावरती एक वारंवार परीक्षेला प्रश्न बघायला मिळतो. तर त्यासाठी आपल्याला कुठली घटना कोणत्या वर्षी घडले त्याच्या सनावळे माहिती असणं गरजेचं आहे. मुस्लिम लीगची स्थापना काय सांगू शकतो? मुस्लिम लीग 1906 ला स्थापना झाली. त्यानंतर राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली कधी? 1907 ला राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली. होम रूल चळवळ बघा कोणी सुरू केली होती? 1916. लोकमान्य टिळक, अॅनी बेझंट यांनी सुरू केली होती होम रूल चळवळ 1916. आणि बंगालची फाळणी 1905. मला सांगा जर तुम्हाला सनावळ्या माहिती असतील तर घटना कालानुक्रम लावणे अवघड आहे का? याच्यामध्ये बघा 1905 ही सगळ्यात पहिला घडलेली घटना आहे. म्हणजे चौथा पर्याय पहिला सुरुवातीला चालू व्हायला पाहिजे. आणि तुमच्यासाठी बघा किती सोपा पर्याय दिलेत. चौथा पर्याय पहिला असणार. बघा इथं काय सांगितले? पहिला दुसरा, इथं दुसऱ्याने सुरुवात आहे, इथं चौथ्याने आणि इथं दोनने. 4 1 2 3 किती सोपं आहे बघा. चौथा पर्यायाने सुरू झालेला योग्य उत्तर आहे आपलं 4 1 2 3. म्हणजे सगळ्यात पहिला घटना घडली बंगालची फाळणी. त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना, राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली आणि होम रूल चळवळीची सुरुवात हे साधारणतः 1916. खूप उशिरा घडलेली घटना आहे. त्यामुळे हा योग्य क्रम आहे. योग्य क्रम लावा यावरती परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. बघा पुढचा प्रश्न काय आहे? डॅश यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद विद्यासागर म्हणतात. आता महाराष्ट्राचे ईश्वरचंद विद्यासागर म्हणजे काय? तर ईश्वरचंद विद्यासागर यांच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती असणं गरजेचं आहे. ईश्वरचंद विद्यासागर यांनी काय केलं होतं? भारतात विधवा पुनर्विवाह याच्यासाठी आंदोलन उभं केलं होतं. आंदोलन भारतीय लेवलला विधवांचा पुनर्विवाह घडावा याच्यासाठी आंदोलन उभा करणारे कोण होते? तर ईश्वरचंद विद्यासागर. मग याच पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये कोणी आंदोलन केलं होतं विधवांचा पुनर्विवाह करता यावा? हा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. तर ज्या पद्धतीने ईश्वरचंद विद्यासागर यांनी भारतामध्ये काम केलं होतं विधवांच्या पुनर्विवाहासाठी, त्याच पद्धतीने सेम महाराष्ट्रामध्ये विधवांच्या पुनर्विवाहासाठी आंदोलन उभा करण्याचे काम कोणी केले? तर विष्णुशास्त्री पंडित यांनी केले. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झालं? म्हणजे आता आपण ज्याला सर्वोच्च न्यायालय म्हणतोय त्याचंच पूर्वी नाव काय होतं? फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली होती? तर 1 ऑक्टोबर 1937 ला झाली होती. आणि मग 1 ऑक्टोबर 1937 ला ज्याला फेडरल कोर्ट ऑफ इंडिया आपण म्हणत होतो त्याचंच रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले? तर जेव्हा भारताचं संविधान तयार झालं आणि संविधानाची आपण अंमलबजावणी सुरुवात करायला केलो, म्हणजे संविधान जेव्हा आपण अंमलात आणलं म्हणजेच प्रजासत्ताक बनलो तो दिवस 26 जानेवारी 1950 या दिवशी या फेडरल कोर्टाचं नाव आपण सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीनं वापरू लागलो. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचं रूपांतर झालं. पंचायत राज वरती आहे बघा प्रश्न पुढचा. ग्रामपंचायत संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कलम डॅश मध्ये वापरण्यात आलेली आहे, करण्यात आलेली आहे. पंचायत राज वरती परीक्षेला प्रश्न आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती. बघा तर ग्रामपंचायत संघटित करण्यासाठी तरतूद कुठे आहे? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 40 मध्ये. कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची तरतूद आहे. पुढे बघा पंचायत राजवरतीच पुढचा प्रश्न रिपीट होतोय. महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या नामनिर्देशित करता येऊ शकते असं म्हणले. महानगरपालिकेची सदस्य संख्या वेगळी आहे पण नामनिर्देशित असे सदस्य किती आहेत? तर जास्तीत जास्त 5 सदस्यांना आपण नामनिर्देशित करता येऊ शकतं. असे किती सदस्य आहेत? 5. खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली? जिल्हाधिकारी बघा जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती कोणी केली? तर वॉरन हेस्टिंग. पुढचा प्रश्न बघा मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर महाराष्ट्रामध्ये जी काही नागरी संकुल आहेत जिथं अधिक लोकसंख्या आहे अशा ठिकाणी पोलीस आयुक्तालय कार्यालय असतं. तर त्या ठिकाणी बघा एकूण महाराष्ट्रामध्ये आता किती आयुक्तालय आहेत? तर एकूण 12 आयुक्तालय आहेत.
त्यातलंच एक मुंबई पोलीस आयुक्तालय आहे. आणि मग मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली असं विचारलंय, तर मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली 1895 ला. 1895 ला मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना झालेली आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? आता हे खंडपीठ काय प्रकार आहे, तर बघा मुंबई उच्च न्यायालय आहे, मुंबई उच्च न्यायालय आहे, पण मुंबई उच्च न्यायालय कोणकोणत्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतं? पण त्या सर्व कार्यक्षेत्रातील लोकांना न्याय मागण्यासाठी मुंबईमध्येच यावं लागतं. मग अशा पद्धतीनं त्यांची गैरसोय व्हायला नको म्हणून जरी मुंबईमध्ये मुंबई उच्च न्यायालय असेल तर त्याची खंडपीठं इतरत्र असू शकतात. त्या पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयाचं कामकाज इतर ठिकाणी सुद्धा चालतं. आणि मग हे कुठं कुठं चालतं, तर खंडपीठांमध्ये चालतं. तर अशा पद्धतीची कुठं कुठं खंडपीठ आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण कोठे खंडपीठ नाही असं म्हणले तर मुंबई उच्च न्यायालयाचं छत्रपती संभाजीनगरमध्ये खंडपीठ आहे, त्याचबरोबर पणजीमध्ये सुद्धा खंडपीठ आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा खंडपीठ आहे. तर नाही कुठं, तर पुणे या ठिकाणी खंडपीठ नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय, पुणे. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाहीये पुण्यामध्ये. सोपा प्रश्न बघा, युरोपियन महासंबंधाबाहेर पडणारा पहिला देश कोणता? तर पहिला देश कुठला आहे, तर इथं ग्रेट ब्रिटन हा पहिला देश आहे जो युरोपियन महासंबंधामधून बाहेर पडलाय. तर इथं आंतरराष्ट्रीय ज्या काही संघटना आहेत त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न अपेक्षित आहेत. कुठल्या कुठल्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, त्यांची स्थापना कधी झाली, त्याचबरोबर त्याचं मुख्यालय कुठे आहे आणि मग त्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये एकूण किती सदस्य देशांचा समावेश आहे हा आपला अभ्यासाचा भाग आहे. तर मुंबई जिल्हा पोलीस भरती तयारी करत असताना या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. पुढे, मेरी संसदीय यात्रा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? बघा पुस्तकावरती सुद्धा प्रश्न आहे, पुस्तक आणि पुस्तकाचे लेखक हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मेरी संसदीय यात्रा हे पुस्तक कोणाचं आहे, तर अटल बिहारी वाजपेयी यांचं आहे. अटल बिहारी वाजपेयी भारताचे माजी पंतप्रधान आहेत ज्यांचं हे पुस्तक आहे, अटल बिहारी वाजपेयी. ठीक आहे, काही शंका आहेत का इथपर्यंत? बघा अतिशय सोपा भाग आहे, आपण हे अतिशय इझिली क्लिअर करू शकतो. सोपा भाग आहे. मराठी आणि जीएस चे सगळे प्रश्न सोडून झालेत. आता याच्या पुढे काय सुरू होणार, तर तुमचा आणि माझा आवडीचा विषय. काय विषय बघा, गणित. आणि गणिताबरोबर काय, बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न जर विचार केले तर साधारणतः 50 प्रश्न आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळतात. आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे दोनच विषय असे आहेत जे तुमचं मेरिट ठरवू शकतात. हे दोनच विषय असे आहेत ते तुमचं सक्सेस आणि फेल्युअर ठरवू शकतात. मित्रांनो, जीएसचा विषय काही वेळा पाठांतर केलं, वाचन केलं, एक्स्ट्रा रीडिंग केलं, आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. मराठीमध्ये सुद्धा काही कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत ते तुम्हाला मार्क मिळवून देऊ शकतात. पण गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय असे आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचे ठरतात. सराव महत्त्वाचा ठरतो आणि मग तोच सराव चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण याच्या पुढचे जे प्रश्न आहेत मुंबई जिल्हा पोलीस भरतीच्या सराव पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता, तर या संपूर्ण पेपरचा सराव करत असताना गणित आणि बुद्धिमत्ता या प्रत्येक प्रश्नाचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगणार आहे. आणि गणितातले प्रश्न कसे असतात, पर्याय कसे असतात, कुठं फसवतात आणि काही प्रश्न असे असतात की जे न सोडवता सुद्धा तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकता. मात्र त्यासाठी थोड्या संकल्पना क्लिअर व्हायला पाहिजेत. आणि या संकल्पना क्लिअर होण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्नामध्ये काय संकल्पना आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीचे एफर्ट्स घेणं गरजेचं आहे यावरती आपण काम करणार आहे.